मुलगी ही लोकाचं धन असते. एक आई-वडील त्या मुलीला जन्म दिल्यापासून तर 20-25 वर्ष अगदी सांभाळता. तिचं शिक्षण, तिचं राहणं, तिची आवड-निवड सगळी जपता आणि एक दिवशी त्या सगळ्या गोष्टी सोडून, सगळं नातं-गोतं सोडून, ते घर सोडून, जिथं ती लहानची मोठी झाली, जिथं तिचं बालपण गेलं, जिथं तिचं शिक्षण झालं, जिथं तिचा जन्म झाला, ते सगळं सोडून एक ना एक दिवस तिला सासर ह्या नावाच्या घरात जावंच लागतं बघा. ते आयुष्य जगावंच लागतं बघा. तर म्हणजे एखाद्या ठिकाणी जर नवरा असो किंवा सासरा असो चांगलं भेटलं तर ठीक आहे. नाहीतर मरणाच्या दारापर्यंत तो संघर्ष आणि ते जे आपले आयुष्य जळतंय ते फक्त आपणच फेस करू शकतो, बाकी कोणीही नाही बघा. तसंच माझं पण झालेलं आहे. म्हणजे अगदी लग्नाच्या काही दिवसानंतरच मी अशी दोन्ही मुलं झाल्यावर एकटी पडले होते, की अजूनपर्यंत आहे ना, म्हणजे नकोसं वाटतं काही काही गोष्टी. पण दोन्ही मुलांकडे बघून सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या वाटत्या. पण भावाच्या 2 मुली आहे. तू हे काय आणलं? बुक कोणाचे? दीदीचे दीदी बोलन ना तुझी. जुने हा जेवली का तू? हा का खाल्लं? भाजी पोळी कशाची भाजी खाल्ली? तर एका ठिकाणी आम्ही आलो होतो शिरखुर्मा प्यायला बघा. आता ह्यांची आणि आमची खूप आईची जुनी ओळख आहे. तर इथं जास्त व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही, कारण की त्यांच्या बायांना जमतं नाही जमत आणि उगाच कोणालाही व्हिडिओमध्ये घेऊन उपयोग नसतो. तर छोटे छोटे मी पार्ट तुमच्यासाठी नक्कीच शूट केले बघा, बघू शकता. शिरखुर्मा वगैरे पिला. आज ह्या माझ्या मोठ्या वहिनी आहे, पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दिसत असतील बघा तुम्हाला. तिथनं उन्हातानातनं निघलो, रिक्षा लागली. त्यानंतर ह्या मॅडमला, आमच्या लहान मॅडम ज्या आहे, भावाची लहान मुलगी, तिला करायची होती कटिंग. वहिनी साहेब म्हणल्या, ताई माझ्यासोबत तुम्हाला यावं लागेल. तर म्हणलं चला. तर आता मला वाटलं ह्या मॅडम मी तर रडत्या का काय, पण अजिबात रडल्या नाही. मस्तपैकी त्यांनी कटिंग केली. आता यांचे केस आहे ना, दोघी बहिणीचे, भावाच्या दोन्ही मुलींचे केस तिच्या आईवर गेलेले बघा, कसे वाकडे तिकडेच येतात ते. तर त्यांची वारंवार कटिंग करून इथं आहे ना त्याचे म्हणजे व्यवस्थित केस ठेवावं लागतात, नाही तर खूप विचित्र त्यांचे केस होता बघा. तर ह्या मॅडमला व्हिडिओची इतकी हौस आहे, तर पहिले व्हिडिओ काढ म्हणे आणि माझ्या पप्पाला टाक. तिची अशी कटिंग झाली बघा, इथं बघू शकता. त्यानंतर वहिनीला घ्यायचा होता थोडा भाजीपाला, तो भाजीपाला वगैरे घेतला. इथं बघू शकता किती मस्त हिरवागार भाजीपाला आलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हो.